पतीनेच दिली पत्नीच्या खुनाची सुपारी। सोलापूर जिल्ह्यातील ही घटना। सोलापूर जिल्ह्यात अलीकडे गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। अशीच एक धक्कादायक घटना करमाळा तालुक्यात घडली आहे। सुपारी देऊन पतीनं पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कोमल मत्रे असे या हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी 6 संशयित आरोपींना अटक केली आहे। करमाळा परिसरातील पोंधवडीमध्ये राहणाऱ्या बिभीषण उर्फ पिन्या विलास मत्रे याचा विवाह कोमल वाघ हिच्याशी 2017 मध्ये झाला होता। लग्नाच्या 3 वर्षांनी कोमल ही माहेरी आली। त्यानंतर तिने बिभीषण सोबत संसार करण्यास नकार दिला। तसेच ती पोंधवडीमध्ये राहण्यासही गेली नाही। यानंतर बिभीषणनं कोमलच्या वडिलांना सातत्यानं माझ्या पत्नीला नांदायला का पाठवत नाही अशी विचारणा केली। यावेळी त्याने कोमलच्या वडिलांना मारहाणही केली होती। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे। यानंतर आता 16 जुलैला कोमल तिची आई अलका यांच्यासोबत घरात बसली असता तर कोमलचा भाऊ तानाजी आणि त्याची पत्नी शोभा दुसऱ्या खोलीत होते। यावेळी काही अनोळखी व्यक्तींनी मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याच्या खोलीला बाहेरून कडी लावली। त्यानंतर तिच्या आईनं आणि तिने दरवाजाला जोरजोरात धडक दिली। यात दरवाजाची कडी तुटल्यानं आरोपींनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला। यानंतर कोमलच्या डोक्यात पाठीमागून कोयत्यानं गंभीर वार करण्यात आले। यातच तिचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। बिभीषण यानं सुपारी देऊन कोमलची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। याने ही हत्या का केली याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही। या प्रकरणात संशयित आरोपी पती बिभीषण याला अटक करण्यात आली आहे। याच्यासोबतच रोहन प्रदीप मोरे, सुनील उर्फ काका विष्णू शिंदे, प्रदीप उर्फ दीपक सुनील हिरभगत, विशाल उर्फ सोन्या परशुराम सवाने आणि ऋषिकेश उर्फ बच्चन अनिल शिंदे यांचा सहभाग असल्याचं समोर आलंय। पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे।